आपल्या विस्मरणात चाललेला नाश्त्याचा पदार्थ. हा पदार्थ माझी आजी आई बनवायची आधी. आता मी पण बनवत नाही, तर म्हटलं चला जुन्या आठवणी ताज्या करूया. तर आज मी इथे हा पदार्थ बनवलेला. तो कुठला तुम्हाला मी समोर व्हिडिओत सांगतेच आहे. तर त्याआधी रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात मी 2 माप तेल घातलेलं आहे. या पदार्थ करायला तेल आपल्याला फारसं लागत नाहीत, फक्त थोडंसं लागतं. त्यात मी 1 चमचा राई घातलेली आहे. ती तडतडली की 1 चमचा जिरं घालून घेते आहे आणि जिरं तडतडलं की इथे मी चॉप केले 3 कांदे, मीडियम साईजचे कांदे आहेत, त्याला लांब लांब कापून घेतले आणि मिरच्या कापलेल्या आहेत. थोड्या मोठ्याच कापल्या आहेत. ज्याला काढायचं असेल, खायचं नसेल तो आरामात काढू शकते. हवं तर तुम्ही या मिरचीऐवजी तिखट पावडरसुद्धा यूज करू शकता. त्याचबरोबर या पदार्थात 2-3 वस्तू जर टाकल्या नाहीत तर घरच्या बाळंतिणीलासुद्धा हा पदार्थ आपण नाश्त्यासाठी देऊ शकतो. तर ते कसं समोर मी सांगतेच आहे. तर आता कांदे झालेत, टाकलेत, कांदे मिक्स करून घेतले. त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो अख्खा न टाकता कापून घातलेला आहे. कारण की माझी आजी आणि आई कापून घालायची, म्हणजे या पदार्थाला चव, त्याचा सुगंध खूप छान असा यायचा, म्हणून मी इथे कापून घातलेला आहे. त्यानंतर कांदे वगैरे बघा सगळं झालेलं आहे. तर इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी कापून घातलेले आहेत. टोमॅटो घातल्यानंतर यात मी मीठ घालते. पूर्ण नाश्त्याला जेवढा लागेल तेवढा मी मीठ एकत्रच घालते. नंतर मी मीठ घालणार नाही आहे, म्हणून मी मीठ घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि झाकून 2 मिनटं शिजू देणार, म्हणजे आपले टमाटर लवकर गळेलसुद्धा आणि शिजेलसुद्धा. तर याला मिक्स करून घेते आणि झाकून 2 मिनटं शिजू देणार. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, छान छान नवनवीन रेसिपीज आहेत. त्याचबरोबर एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा इथे मी झाकण खोललेलं आहे. टमाटर छान गळलेले आहेत, मस्तपैकी शिजलेले आहेत. एकदा परत छान घोटून घेते आहे. आता यात सुक्या मसाल्यांमध्ये फक्त मी इथे हळदच वापरती आहे. मी कुठलेच इथे सुके मसाले वापरत नाही आहेत. तर बाळंतिणीसाठी हा नाश्ता कसा करायचा, त्यामध्ये कांद्याऐवजी तुम्ही लसूण घालू शकता आणि मिरचीऐवजी थोडंसं तिखट पावडर. बाकी सगळ्या वस्तू घातल्या तरी ते पौष्टिकच आहेत. तर कांदा आणि मिरची हे बाळंतिणीच्या पोटाला बाधतं, म्हणून ते स्किप करायचं. त्याऐवजी लसूण आणि तिखट पावडर घालायचं. तर हे आहे आपलं गव्हाचं पीठ, म्हणजे कणिक. तर इथे मी 2 वाटी घातलेलं आहे. माझं ते वाटं मोठं आहे म्हणून 2 वाटी मी पीठ घातलेलं आहे. 4 जणांना आरामात पुरेल एवढी ही उकरपेंडी होते. तर याला मी 2 मिनटं छान मिक्स करून घेते आहे. मिक्स झाल्यावर याला सतत मीडियम आचेवर परतत राहायचं, म्हणजे जो गव्हाच्या पिठाचा भाजण्याचा सुगंध आहे तो पूर्ण घरभर दरवळेल असा. तर याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं मीडियम आचेवरच करायचं, फास्ट आचेवर करायचं नाही, नाहीतर आपली गव्हाचं पीठ आहे ते जळून जाणार. तर आहे ना हे बाळंतिणीलासुद्धा चालणारं. तर मग कसं वाटलं? तर आता याला छान मिक्स करून घेतलं आहे, छान भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी आपण जसं शिऱ्यात किंवा बाकी याच्यात घालतो तसं एकत्र घालायचं नाही आहे. तर बघा इथे भाजून व्यवस्थित झालेलं आहे. तर पाणी कसं घालायचं ते मी सांगते आहे. तर पाणी घ्यायचं आणि हबके मारायचे आपल्याला पाण्याचे. एकत्र पाणी घालायचं नाही आहे. थोडे थोडे असे हाताने हबके मारायचे. 2-3 वेळा हबके मारायचे आणि मिक्स करायचं. परत थोडेसे हबके मारायचे आणि मिक्स करायचं. तर आता इथे मी 2दा घातलेलं आहे. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर मी अजून घालते. असं हळूवार थोडं थोडं करून घातले, हबके मारले की छान सगळं एकत्र एकजीव होतं, छान मिश्रण, म्हणजे उकरपेंडीचं, आणि आपली तयार होते. पहा परत मी घालते आहे आणि मिक्स करते आहे, म्हणजे हे चिकट होत नाही, गळ्यालाही चिपकत नाही आणि टाळूला पण चिपकत नाही. अगदी व्यवस्थित असं होतं. तर याला मी मिक्स करून घेते आहे व्यवस्थित. परत लागेल तर मी परत घालते आहे. तर यात मी परत 2दा हबके मारून घेतलेले आहेत. तर छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर याला झाकून मी 2 ते 3 मिनटं परत शिजू देते, म्हणजे काही कच्चं असेल ते शिजल्या जाईल. तर 2-3 मिनटानंतर मी काढून घेतलं आहे. वाफ आलेली आहे. बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावर कोथिंबीर घालायचा.
कोथिंबीर घातलेला आहे आणि याला गरम गरम सर्व करायचा. सोबत छान लिंबाची फोड, ज्याला लिंबू चालतं त्याने छान लिंबू पिळायचं आणि जबरदस्त अशी ही उक्करपेंडी खाऊन बघायची. तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. आणि ही जी विस्मरणात चाललेली आपली रेसिपी आहे ते नक्की एकदा बघून करा आणि मला नक्की कळवा की कशी वाटली ही, आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.